आज आपण पुरवठा विश्लेषण या चौथ्या प्रकरणामध्ये पुरवठा विश्लेषणाच्या या चौथ्या प्रकरणामध्ये आपण दोन भाग पाहिलेले होते. त्या दिवशी म्हणजे परवाच्या तासिकेमध्ये आपण पुरवठ्याच्या व्याख्या किंवा संकल्पना घेतलेल्या होत्या, म्हणजे ज्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा आपण उल्लेख केलेला आहे. एकूण उत्पादन घेतलेलं होतं, त्यानंतर आपण साठा म्हणजे काय घेतलेलं होतं, त्यानंतर आपण पुरवठा म्हणजे काय घेतलेलं होतं, त्यानंतर पॉल सॅम्युअल्सनची पुरवठ्याच्या संदर्भातली व्याख्या घेतलेली होती. कालच्या तासिकेमध्ये आपण पुरवठा पत्रक घेतलं आणि या पुरवठा पत्रकाचे जे दोन भाग होते ते दोन भाग घेतले. एक पुरवठा पत्रकाचा पहिला भाग होता वैयक्तिक पुरवठा पत्रक आणि दुसरं होतं बाजार पुरवठा पत्रक. असे दोन भाग घेतलेले होते. आणि कालच्या तासिकेच्या नंतर आज प्रश्न तिसरा असा म्हणू आपण. प्रश्न लिहिलेला आहे मी इथे, पुरवठ्याचा सिद्धांत. प्रश्न लिहिलेला आहे, पुरवठ्याचा सिद्धांत अपवादासह स्पष्ट करा. पुरवठ्याचा सिद्धांत अपवादासह स्पष्ट करा हा प्रश्न आहे. हा संपूर्ण प्रश्न मी ब्लॅकबोर्डवर लिहिलेला आहे. हा संपूर्ण प्रश्न तुम्हाला या ब्लॅकबोर्डवर दिसेल. आपल्याला आजच्या एका तासिकेमध्ये हे शक्य नाही हा पूर्ण प्रश्न समजावून देणं, पण आपण जेवढा भाग होईल तेवढा समजवणार आणि नंतरच्या तासिकेमध्ये आपण घेणार. पुरवठ्याचा सिद्धांत अपवादासह स्पष्ट करा असा प्रश्न बऱ्याच वर्षी परीक्षेमध्ये आपल्याला विचारला गेलेला आहे. आणि हा प्रश्न परीक्षेमध्ये आल्यानंतर जर पुरवठ्याचा सिद्धांत अपवादासह स्पष्ट करा आणि हा प्रश्न क्रमांक 6 मध्ये जर मोठा प्रश्न म्हणून आला असेल 8 गुणांसाठी, तर मात्र आपल्याला हा प्रश्न पूर्णपणे लिहायचा असतो. परंतु 8 गुणांसाठी नसेल तर हा संपूर्ण प्रश्न लिहायची गरज नाही, याचं एवढं मोठं उत्तर लिहायची गरज नाही. म्हणून आज आपण पुरवठ्याचा सिद्धांत अपवादासह स्पष्ट करा आपण हा पूर्ण भाग पाहतो आहे. तिथे 5 भाग झालेले आहेत. मागणीचा जसा सिद्धांत आपण पाहला तसा मागणीच्या सिद्धांताप्रमाणे पुरवठ्याचा सिद्धांत मागणीचा सिद्धांत जसा होता, जे मागणी नियमामध्ये घडते आहे किंवा मागणी सिद्धांतात घडते आहे त्याच्या एक्झॅक्ट विरुद्ध पुरवठा नियमामध्ये घडते आहे. मागणी नियमाचा संबंध आपण विचारात घेताना मागणीचा संबंध जेव्हा आपण किमतीशी जोडला तो व्यस्त संबंध होता. या ठिकाणी किंमत आणि पुरवठ्याचा समसंबंध आहे. म्हणजे किंमत वाढली तर पुरवठा वाढणार, किंमत कमी झाली तर पुरवठा कमी होणार. मागणीच्या सिद्धांतामध्ये आपण पाहिलं उलटा व्यस्त संबंध पाहला. किंमत वाढली की मागणी कमी झाली आणि किंमत कमी झाली की मागणी वाढली. हा संबंध आपण मागणीच्या सिद्धांतामध्ये पाहला होता. आज आपण पुरवठ्याच्या सिद्धांतामध्ये किमतीचा समसंबंध पाहणार. याला सम म्हणजे पुरवठा आणि किंमत यांचा समसंबंध आहे, तर मागणी आणि किंमत यांचा व्यस्त संबंध आहे. क्रॉस रिलेशन ज्याला म्हणतात आणि याला इक्वल रिलेशन्स असं म्हणता आहेत. आपण ते पाहणार. 5 पार्ट मध्ये बघा. पुरवठा सिद्धांत हा पहिला भाग. पुरवठा सिद्धांताला सिद्ध करण्यासाठी ही गृहीत परिस्थिती दुसरा भाग. तिसरा भाग आहे सिद्धांताचा तक्ता, म्हणजे याशिवाय सिद्धांत एक्सप्लेन होणार नाही. चौथा भाग आपण पाहतो आहे सिद्धांताचा आलेख, म्हणजे सिद्धांताचा तक्ता. चौथा भाग सिद्धांताचा आलेख आणि 5वा भाग मी इथे खाली लिहिलेला आहे सिद्धांताचे अपवाद. हे सिद्धांत म्हणजे आपल्याला हा प्रश्न सोडवताना पुरवठ्याचा सिद्धांत हा सिद्धांत या आलेखापर्यंत सिद्धांत आणि पुढचा भाग अपवादासह स्पष्ट करा म्हणून 5वा भाग सिद्धांताचे अपवाद, असं आपण हा 5 पार्ट मध्ये हा सिद्धांत पाहणार. अत्यंत साधा सोपा सिद्धांत आहे. जो सिद्धांत आपण मागणीचा पाहिलेला आहे, एक्झॅक्ट आपण मागणीच्या सिद्धांताचा जसाचा तसा ग्राफ आपण म्हणजे या ठिकाणी मांडतो आहोत. फक्त एवढंच की मागणी सिद्धांतामध्ये ग्राहकाची बाजू किंवा उपभोक्त्याची बाजू विचारात घेण्यात आली होती, तर पुरवठ्याच्या सिद्धांतामध्ये विक्रेत्याची किंवा उत्पादकाची बाजू विचारात घेण्यात येते आहे आणि त्यावर आधारित हा सिद्धांत मांडला गेला. म्हणून आज आपण पहिला पार्ट पाहणार पुरवठा सिद्धांत. पुरवठा सिद्धांताची मांडणी डॉक्टर अल्फ्रेड मार्शल
याच्या अगोदर मागणी सिद्धांतामध्ये पण आपण घेतलेला आहे. पुरवठा सिद्धांताची मांडणी डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांचं इसवी सन 1890 मध्ये जे पुस्तक प्रकाशित झालं, ज्याला आपण प्रकाशित ग्रंथ असं म्हणतो आहे, त्या पुस्तकाचं नाव होतं अर्थशास्त्राची मूलतत्वे, प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स. प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्राची मूलतत्वे, या पुस्तकामध्ये डॉक्टर मार्शलनी हा सिद्धांत मांडलेला आहे. अत्यंत साधा, सोपा, सरळ भाषेत सिद्धांत मांडला. जसा मागणीचा सिद्धांत होता तसाच हा सिद्धांत अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत मांडलेला आहे. सिद्धांत किंवा नियम काय म्हणतोय? सिद्धांत किंवा नियम, इतर परिस्थिती कायम असल्यास, मागच्या आपण मागणीच्या सिद्धांतामध्ये पण हाच घटक बघितला, इतर परिस्थिती कायम असल्यास. मग इतर परिस्थिती कोणती आहे? ज्याला आम्ही सिद्धांताची गृहीतके म्हणतो आहे. पुढे आपण घेऊच ते. सिद्धांताची परिस्थिती कायम असल्यास, सिद्धांताची इतर परिस्थिती कायम असल्यास, कोणती इतर परिस्थिती? तर ही इतर परिस्थिती आहे ज्याला आपण सिद्धांताची गृहीतके म्हणतो आहे. मग सिद्धांत काय म्हणतो आहे की समजा इतर परिस्थिती कायम असल्यास सिद्धांत काय म्हणतोय? बाजारात वस्तूच्या अधिक किमतीला, म्हणजे जास्त किंमत असताना, बाजारात वस्तूच्या अधिक किमतीला जादा नगसंख्येचा पुरवठा केला जातो तर कमी किमतीला पुरवठा कमी होतो. डॉक्टर मार्शलनी मांडलेली व्याख्या, बाजारात वस्तूच्या अधिक किमतीला जादा नगसंख्येचा पुरवठा केला जातो तर कमी किमतीला पुरवठा कमी होतो. चालू आहे ना? चालू आहे. सेंटरवर जायचं आहे ना? हॅलो हॅलो मॅडम, चालू आहे म्हणजे परीक्षा? आज परीक्षा आहे ना? आहे, परीक्षा आहे. हा, सांगून दे. तर डॉक्टर मार्शलचा अत्यंत साधा, सोपा, सरळ सिद्धांत मांडलेला आहे. डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी त्यांच्या प्रकाशित झालेल्या इसवी सन 1890च्या प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथामध्ये हा सिद्धांत मांडला. इतर परिस्थिती कायम असल्यास बाजारात वस्तूच्या अधिक किमतीला जादा नगसंख्येचा पुरवठा केला जातो. टेक्निकल थोडेसे शब्द मांडले. अधिक किमतीला जादा नगसंख्येचा पुरवठा केला जातो तर कमी किमतीला पुरवठा कमी होतो. आपण साध्या, सोप्या, सरळ भाषेमध्ये हा सिद्धांत मांडणार. इतर परिस्थिती कायम असल्यास बाजारात वस्तूची किंमत वाढली असता पुरवठा वाढतो, या उलट किंमत कमी झाली असता पुरवठा कमी होतो. इतका साधा, सरळ, सोपा सिद्धांत आहे की बाजारामध्ये इतर परिस्थिती कायम असल्यास बाजारात एखाद्या वस्तूची किंमत वाढली असेल तर पुरवठा वाढतो, या उलट किंमत कमी झाली असेल तर पुरवठा कमी होतो. हा एवढा साधा, सोपा 3 ते 4 ओळीचा सिद्धांत आहे. याच सिद्धांताला आपण पुढे एक्सप्लेन करणार आहोत. पण एवढा घटक लक्षात घ्या, डॉक्टर मार्शलनी मांडताना इतर परिस्थिती कायम असल्यास बाजारात वस्तूच्या अधिक किमतीला, असा शब्द वापरलाय, अधिक किमतीला जादा नगसंख्येचा पुरवठा केला जातो तर कमी किमतीला पुरवठा कमी होतो. सेम वाक्य मी माझ्या शब्दात तुमच्या समोर मांडले. इतर परिस्थिती कायम असल्यास बाजारात एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली असता, बाजारात एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता, आपण पाहणार एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता पुरवठा वाढतो, या उलट किंमत कमी झाली असता पुरवठा कमी होतो. म्हणजे किंमत वाढली तर पुरवठा वाढणार आणि किंमत कमी झाली तर पुरवठा कमी होणार. असं का होते आहे? कारण पुरवठ्याची जी बाजू आहे ती पुरवठ्याची बाजू उत्पादकाची किंवा विक्रेत्याची आहे. उत्पादक किंवा विक्रेता हा नफा कमविण्यासाठी त्याची सर्व मानसिकता असते आहे. मग नफा कमविताना किंमत वाढली तर जास्तीत जास्त नफा मिळावा म्हणून तो बाजारामध्ये वस्तूचे जास्त नग विक्रीला पाठवतो. पण किंमत कमी झाली तर जास्तीचं नुकसान टाळण्यासाठी तो विक्री करतो, परंतु बाजारामध्ये वस्तूचे नग कमी विक्रीला पाठवतो आहे. म्हणजेच याचा अर्थ या सिद्धांतामध्ये डॉक्टर मार्शल काय म्हणत आहेत की जर बाजारात इतर परिस्थिती कायम असेल,
बाजारात एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता पुरवठा वाढतो, या उलट किंमत कमी झाली असता पुरवठा कमी होतो. तर हा सिद्धांत साधा सोपा सरळ सिद्धांत आपण पाहिला. त्यानंतर आपण दुसरा पार्ट पाहणार की हा सिद्धांत अस्तित्वात येण्यासाठी आपल्याला आता सिद्धांताची गृहीतके बघावी लागतील. सिद्धांताची गृहीतके आपल्याजवळ 6 गृहीतके आपण इथे ब्लॅकबोर्डवर लिहिलेली आहेत. ही 6 गृहीतके म्हणजे सिद्धांताची गृहीत परिस्थिती होय. 6 गृहीतके म्हणजे सिद्धांताची गृहीत परिस्थिती होय. सिद्धांताच्या या गृहीतकामध्ये पहिलं आपण गृहीतक पाहणार स्थिर उत्पादन खर्च. म्हणजे डॉक्टर मार्शलनी या ठिकाणी सिद्धांताच्या गृहीतकांमध्ये स्थिर उत्पादन खर्च, आता स्थिर उत्पादन खर्च गृहीत धरलेला आहे. म्हणजे याचा अर्थ केव्हा हा सिद्धांत लागू होईल? जर उत्पादकाचा उत्पादन खर्च स्थिर असेल तर हा सिद्धांत लागू होईल. किंमत वाढली तर पुरवठा वाढतो, किंमत कमी झाली तर पुरवठा कमी होतो. पण केव्हा? स्थिर उत्पादन खर्च असेल तर. समजा आजच्या आधुनिक टेक्नॉलॉजीमध्ये उत्पादनाचा खर्च कमी झाला, उत्पादकांनी नवीन मशीन लावली आणि या मशीन मध्ये कमी खर्चामध्ये जास्त वस्तू तयार होतात. खर्च पूर्वीपेक्षा कमी लागतो, आधुनिक मशीन आहे आणि या अत्याधुनिक मशीनच्या साहाय्याने अत्यंत कमी खर्चामध्ये जास्त वस्तू तयार होतात. मग असं जर झालं असेल तर बाजारात वस्तूची किंमत कमी जरी झाली तरी हा पुरवठा वाढवितो. का? याचं कारण आहे की त्याचा उत्पादन खर्चच कमी झाला आहे आणि उत्पादन खर्च कमी झाल्यामुळे बाजारात वस्तूची किंमत कमी झाल्यानंतरही जर पुरवठा वाढत असेल तर सिद्धांत तुटला. सिद्धांत म्हणतो आहे किंमत वाढली असता पुरवठा वाढतो. पण इथे काय झालं की उत्पादकाजवळ असलेली जी अत्याधुनिक मशीन होती त्यांनी मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं आणि त्याचा उत्पादन खर्चच कमी झाला, त्यामुळे किंमत कमी झाली तरी पुरवठा वाढला. आणि त्यामुळे किंमत कमी झाल्यावर जर पुरवठा वाढत असेल तर सिद्धांत म्हणतो किंमत कमी झाली की पुरवठा कमी होतो. पण या ठिकाणी सिद्धांत तुटतो. का तुटतो आहे? तर त्याचा स्थिर उत्पादन खर्च बदललेला आहे. कसा बदलला? तर अत्याधुनिक मशीन्स, आधुनिक मशीन्स बाजारामध्ये विक्रीला आल्यात आणि त्याचा परिणाम असा झाला की स्थिर उत्पादन खर्चाच्या ऐवजी उत्पादन खर्च बदलला. त्यांचा उत्पादन खर्च कमी झाला आणि उत्पादन खर्च कमी झाल्यामुळे त्यांनी कमी किमतीला त्या उत्पादकांनी जास्त वस्तू विक्रीला पाठवल्या. म्हणून हा सिद्धांत लागू होण्यासाठी पहिलं गृहीतक आहे स्थिर उत्पादन खर्च. म्हणजे उत्पादनाचा खर्च स्थिर असावा किंवा कायम असावा. दुसरा घटक तोच आपण आता जो पाहिलेला आहे स्थिर उत्पादन तंत्र. उत्पादनाचं तंत्र, टेक्निक्स बदलल्या. पूर्वी पारंपरिक पद्धतीने आपली जी काही पारंपरिक पद्धत होती त्या पद्धतीने तो कारखानदार उत्पादन करत होता. काळाच्या ओघात आणि या विज्ञानाच्या युगामध्ये बदलत्या परिस्थितीमध्ये नवीन यंत्रसामुग्री, नवीन मशिनरीज बाजारात आल्या, नवीन टेक्नॉलॉजी बाजारात आली आणि या टेक्नॉलॉजीचा वापर करून त्या वस्तूचं उत्पादन व्हायला लागलं. पूर्वी पारंपरिक पद्धतीने उत्पादन होत होतं तेव्हा येणारा खर्च जास्त होता. मग त्यावेळेस त्या पारंपरिक पद्धतीमध्ये जर वस्तूची किंमत वाढली तर पुरवठा वाढत होता, किंमत कमी झाली तर पुरवठा कमी केला जात होता. पण उत्पादनाच्या तंत्रामध्ये टेक्निकमध्ये बदल झाला आणि टेक्निकमध्ये बदल झाल्यामुळे कमी वेळात, कमी खर्चात, कमी श्रमामध्ये जास्त वस्तूचं उत्पादन होऊ लागलं. टेक्निक्स बदलल्या, उत्पादनाची तंत्र बदलली आणि त्याचा परिणाम असा झाला की वस्तूची किंमत बाजारात कमी जरी झाली तरी पुरवठा कमी नाही झाला, पुरवठा पुन्हा वाढला. का वाढला? कारण उत्पादनाचं तंत्र बदललं, हे स्थिर नाही राहिलं आणि त्याचा परिणाम असा झाला की वस्तूची किंमत कमी जरी झाली तरी पुरवठा वाढला. म्हणजेच याचा अर्थ की या ठिकाणी हा सिद्धांत लागू होण्यासाठी उत्पादनाचं जे तंत्र आहे टेक्नॉलॉजी कायम असावी. टेक्नॉलॉजीमध्ये जर फार मोठे बदल झाले असेल तर हा सिद्धांत लागू होणार नाही.
सिद्धांत लागू होण्यासाठी टेक्नॉलॉजी स्थिर असावी किंवा टेक्नॉलॉजी कायम असावी असं म्हटलं गेलेलं आहे. तर हा टेक्नॉलॉजीचा भाग आपण पाहिला की उत्पादन तंत्र स्थिर असावं. तिसरा घटक आपण पाहतोय सिद्धांताच्या गृहीतांमध्ये हवामानाच्या स्थितीत बदल नाही. म्हणजे याचा अर्थ हवामानाच्या स्थितीत उदाहरणार्थ ऊन, वारा, पाऊस, वादळ, भूकंप असे जे घटक आहेत ज्याला आपण नैसर्गिक आपत्तीचा भाग म्हणतो आहे, यामध्ये बदल नाही असं गृहीत धरलं. जे मागच्या वर्षी होतं ते यावर्षी आहे, यावर्षी आहे ते पुढच्या वर्षी राहील असं डॉक्टर मार्शल म्हणतात. हवामानाच्या स्थितीत जर बदल झाला तर हा सिद्धांत लागू होणार नाही. उदाहरणार्थ शेतकऱ्यांचं उत्पादन, शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये योग्य प्रकारचा पाऊस आला वगैरे वगैरे, परंतु समजा पाऊसच आला नाही, दुष्काळ पडला असेल तर अशा वेळेस तो शेतकरी आपल्या अन्नधान्याचं वस्तूच्या किमती वाढल्या तरी उत्पादन वाढवू नाही, किमती वाढल्या तरी तो आपला पुरवठा वाढवू शकणार नाही. किमती वाढल्यात पण पुरवठा वाढवताना कारण हवामानाच्या बदललेल्या स्थितीमुळे त्याला उत्पादनच झालेलं नाही आहे. मग उत्पादन नाही, मग पुरवठा कुठून वाढवणार? आणि म्हणून हवामानाच्या स्थितीत बदल नाही. जर हवामानाच्या स्थितीत बदल झाला असेल तर अशा वेळेस बाजारात त्या वस्तूच्या किमती वाढल्या असेल तरीही पुरवठा वाढविणे शक्य नाही. नियम काय म्हणतो आहे? डॉक्टर मार्शल आपल्या नियमामध्ये म्हणतात, इतर परिस्थिती कायम असल्यास बाजारात वस्तूच्या अधिक किमतीला जादा नग विक्री केली जाते किंवा जादा नग संख्येचा पुरवठा केला जातो तर कमी किमतीला पुरवठा कमी होतो. म्हणजे आपण आपल्या भाषेत पाहताना सांगितलेलं होतं की किंमत वाढली की पुरवठा वाढतो, किंमत कमी झाली की पुरवठा कमी होतो. पण हा केव्हा होणार? सिद्धांताची गृहीत परिस्थिती कायम असेल तर. तिसरी परिस्थिती आपण जेव्हा पाहतो आहे हवामानाच्या स्थितीत बदल नाही. म्हणजे याचा अर्थ हवामानाच्या स्थितीत बदल झाला असेल तर हा सिद्धांत लागू होणार नाही. जो दरवर्षी पाऊस येतो आहे, दरवर्षी जे काही वातावरण असते त्या वातावरणाचा परिणाम शेती उत्पादनावर होत असतो. मग अशा वेळेस शेती उत्पादनामध्ये समजा वस्तूच्या किमती वाढल्या परंतु त्या वर्षी हवामानाच्या स्थितीत बदल झाला होता, ऊन, वारा, पाऊस, वादळांमुळे म्हणा किंवा दुष्काळामुळे उत्पादनच झालं नाही. एक्झाम्पल घेऊ आपण की गव्हाच्या किमती मागच्या वर्षी 20 रुपये 22 रुपये होत्या, यावर्षी 32 रुपये किलो झाल्या. 32 रुपये किलो झाल्या तरीही शेतकरी आपल्या जवळ असलेल्या या वाढलेल्या किमतीवर उत्पादनच झालं नाही तर पुरवठाच वाढवू शकत नाही. कारण काय झालं? तर उत्पादन का नाही झालं? तर हवामानाच्या स्थितीत बदल झाला, दुष्काळ पडला, पाऊस आला नाही आणि गहू पिकलाच नाही. मग गव्हाचं उत्पादनच झालं नाही तर किंमत वाढूनही पुरवठा वाढविणे शक्य नाही. आणि म्हणून हवामानाच्या स्थितीत बदल नाही असं गृहीतक धरलेलं आहे. हे गृहीतक कायम असेल तर सिद्धांत लागू होईल. हे गृहीतक बदललं तर सिद्धांत लागू होणार नाही. चौथा घटक आहे सरकारी धोरणात बदल नाही. सरकारी धोरण जर बदललं म्हणजे शासनाच्या धोरणात बदल झाला तर हा सिद्धांत लागू होणार नाही. किंमत वाढली असता पुरवठा वाढतो आणि किंमत कमी झाली असता पुरवठा कमी होतो. पण शासनाच्या धोरणात बदल झाला आणि शासनाने धोरणामध्ये बदल करताना एखाद्या वस्तूवर भरमसाठ कर लावले, शासनाने शासकीय धोरणामध्ये कर लागले. जर शासकीय धोरणात कर लागले असेल आणि त्यामुळे वस्तूची किंमत वाढत असेल तर उत्पादकाला त्याचा फायदा होत नाही. कारण मिळालेलं जे काही जास्तीचं पैसा आहे त्याचा विपरीत परिणाम होतो. कारण सरकारला तेवढा टॅक्स भरावा लागतो, उत्पादकाला त्याचा काहीच फायदा होत नाही. त्याचा परिणाम असा होतो की सरकारने वाढविलेल्या करामुळे वस्तूच्या किमती वाढतात. किंमत वाढली की तिकडे मागणीचा नियम ऍप्लिकेबल होतो. म्हणजे सामान्य परिस्थिती असेल आणि किंमत वाढली तर उत्पादकाला फायदा होतो आणि त्या फायद्यामुळे तो जास्तीचं उत्पादन करून जास्तीचा बाजारात पुरवठा करतो. पण केवळ सरकारच्या धोरणामुळे किंवा सरकारने वाढविलेल्या करामुळे वस्तूच्या किमती वाढल्या असेल तर याचा उत्पादकाला काहीच फायदा होत नाही. वाढलेल्या किमती येणारा पैसा तो सरकारच्या तिजोरीत जमा करावा लागतो आणि त्याचा परिणाम असा होतो की किंमत वाढली, वस्तूची किंमत वाढता बरोबर इकडे मागणीचा नियम ऍप्लिकेबल होतो आहे. किंमत वाढली की मागणी कमी होते. मग उत्पादक किंमत वाढता बरोबर तो पुरवठा जरी वाढवायला गेला परंतु आपोआप बाजारात मागणी कमी झाली कारण मागणीचा नियम ऍप्लिकेबल झाला. आणि हे कशामुळे घडलं? तर सरकारी धोरणात झालेल्या बदलामुळे. म्हणून डॉक्टर मार्शल म्हणतात
की सरकारी धोरण जे मागच्या वर्षी होतं, जे होतं ते कायम असायला पाहिजे. या धोरणात जर बदल झाला असेल आणि त्यामुळे वस्तूच्या किमती वाढत असेल तर वाढलेल्या किमतीमुळे पुरवठा वाढत नाही, कारण त्याचा फायदा उत्पादकाला होत नाही. जो काही वाढलेल्या किमतीमुळे मिळणारा उत्पादनावरचा भाग आहे तो सारा भाग टॅक्सच्या रूपाने सरकारकडे जमा करावा लागतो. मग अशा वेळेस त्याचा परिणाम विपरीत होतो. किंमत वाढलेली असली तरीही उत्पादक पुरवठा वाढवत नाही, तर कारण बाजारामध्ये किंमत वाढता बरोबर मागणीचा नियम ऍप्लिकेबल होतो आणि मागणी नियमामुळे बाजारात वस्तूची मागणी कमी होते आहे आणि त्याचा फायदा सुद्धा आपल्या उत्पादकाला न होता तो सरकारला होतो. म्हणून सरकारी धोरणात बदल अपेक्षित नाही. डॉक्टर मार्शल म्हणतात की सरकारी धोरण जे असेल ते कायम असावं, यामध्ये बदल होता कामा नये. जर त्यामध्ये बदल झाला असेल तर हा सिद्धांत लागू होत नाही. पाचवी गृहीत परिस्थिती आहे, वाहतूक खर्च स्थिर गृहीत धरलेला आहे. म्हणजे कारखान्यात जे काही उत्पादन होते हे उत्पादन बाजारात विक्रीत जाण्यासाठी जो पूर्वीचा खर्च होत होता तोच खर्च आज गृहीत धरलेला आहे. वाहतूक खर्च जर जास्तीचा होत असेल तर वाहतूक खर्चामध्ये वाढलेल्या वाहतूक खर्चाचा परिणाम वस्तूच्या विक्री होतो, कारण जेवढा खर्च वाढला असेल तेवढा खर्च त्या वस्तूच्या विक्री किमतीमध्ये प्लस करावा लागतो आणि विक्री किमतीत प्लस केला परंतु तो खर्च आहे त्याचा फायदा उत्पादकाला काय होणार? वाहतूक खर्चामध्ये वाहतुकीवर झालेला एक्स्ट्राचा खर्च आहे त्याचा फायदा उत्पादकाला होत नाही, पण वस्तूच्या किमती वाढतात. आणि पुन्हा तोच घटक घडतो आहे की वस्तूच्या किमती वाढल्या परंतु पुरवठा नाही वाढला. त्याचं कारण आहे की कशामुळे झाला तर वाहतूक खर्च वाढला, त्याचा फायदा उत्पादकाला काहीच नाही आणि त्यामुळे उत्पादक या वाहतूक खर्चाच्यामुळे जास्तीच्या किमती जरी झाल्या असेल तरी तो पुरवठा नाही वाढवत, कारण त्याचा फायदा त्याला होत. उत्पादकाला त्याचा फायदा होण्यासाठी वाहतूक खर्च स्थिर असेल आणि मग वस्तूच्या किमती वाढल्या मग त्याचा फायदा होईल की जेवढ्या रुपयाला मागच्या वर्षी वस्तू बाजारात पाठवत तेवढ्याच रुपयाला याही वर्षी पाठवायच्या आहेत. वाहतूक खर्चात बदल नाही झाला पण किंमत वाढलेली आहे, त्याचा फायदा आपल्याला होणार. जी वस्तू पूर्वी 50 रुपयाला विकत होतो तेव्हा त्या वस्तू बाजारात पाठविण्यासाठी 10 रुपयाचा खर्च येत होता, आजही 10 रुपयाचा खर्च येतो, पण वस्तूची किंमत बाजारात 60 रुपये झाली. म्हणजे एक वस्तू पूर्वी बाजारात विकताना 50 रुपयाला विकताना वाहतूक खर्च 10 रुपये होता. मग 10 रुपये होता तेव्हा चालत होतं, 50 रुपयाला वस्तू विकत होती, त्याला जो काही नफा मिळत होता तो मिळत होता. आता वस्तूची किंमत बाजारात 60 रुपये झाली पण वाहतूक खर्च मात्र तोच आहे, जो 10 रुपये होता तोच आहे आणि त्यामुळे वस्तूची किंमत वाढली, वाहतूक खर्च कायम आहे, याचा फायदा उत्पादकाला होणार आहे आणि किंमत वाढता बरोबर उत्पादक पुरवठा वाढवायला सुरुवात करतो. कारण वाहतूक खर्च स्थिर आहे, जो आहे तोच आहे. मागच्या वर्षी 10 रुपयात वस्तू बाजारात विकल्या जात होती, 10 रुपयाच लागत होता, आताही 10 रुपयात जाणार आहे, परंतु आताही 10 रुपयातच विकल्या जाणार, 10 रुपयातच खर्च येणार आहे, पण मिळणारा जो 10 रुपयाचा फायदा आहे, 50 रुपयावर वस्तू 60 रुपयावर गेली त्याचा जो फायदा आहे हा पूर्णचा पूर्ण फायदा उत्पादकाला मिळणार आहे आणि म्हणून उत्पादक वस्तूचा किंमत वाढता बरोबर पुरवठा वाढवायला सुरुवात करणार आहे. आणि लास्ट पार्ट आपण पाहणार भविष्यकालीन किमतीचा अंदाज. हा पार्ट भविष्यकालीन किमतीचा अंदाज आपण घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतापासून मागणीच्या सिद्धांतात आणि मागणीच्या सिद्धांतातून आपण पुरवठ्याच्या सिद्धांतापर्यंत पाहिला. भविष्यकालीन किमतीचा अंदाज हा सुद्धा पुरवठ्याच्या नियमावर परिणाम करणारा घटक आहे. भविष्यकालीन किमतीचा अंदाज स्थिर असला पाहिजे. येत्या काळामध्ये बाजारात वस्तूच्या किमती वाढणार असा अंदाज असेल, बाजारामध्ये वस्तूच्या किमती वाढणार असा अंदाज असेल आणि हे जर उत्पादकाला किंवा विक्रेत्याला माहित झालं, समजा तो एक्स नावाची वस्तू आज 20 रुपयाला विकतो आहे पण भविष्यकालीन किमतीचा अंदाज आहे की येत्या महिनाभरात सव्वा महिन्यात ही 20 रुपयाची वस्तू 40 रुपयाला विक्री होणार आहे. 20 रुपयाची वस्तू 40 रुपयाला विक्री होणार आहे. मग मात्र या भविष्यकालीन किमतीच्या अंदाजामुळे आता वस्तूची किंमत 20 रुपयावरून 22 रुपये झाली, 22 ची 24 झाली, किंमत वाढली पण तरी पुरवठा नाही वाढविला. का नाही वाढविला? किंमत वाढली. डॉक्टर मार्शल म्हणतात बाजारात वस्तूची किंमत वाढली असता पुरवठा वाढतो, पण केव्हा? जेव्हा इतर परिस्थिती कायम असेल. परंतु या ठिकाणी इतर परिस्थिती कायम असण्याच्या ऐवजी काय झालं आहे तर भविष्यकालीन किमतीचा अंदाज आला की ती 20 रुपयाची वस्तू 40 रुपयाला होणार. आता 20 रुपयाच्या वस्तूची किंमत 22 झाली, 22 ची 24 झाली,
मग उत्पादकाला विक्रेत्याला वाटायला लागते की नाही बरोबर आहे, येत्या महिना दीड महिन्याच्या नंतर आपल्याला याच वस्तूपासून 40 रुपये मिळणार आहेत. मग ही 24 जरी झाली ना तरी तो वस्तूचा पुरवठा वाढवत नाही, उलट स्टॉक करून ठेवतो. जेव्हा 40 रुपये किंमत होईल तेव्हा मी वस्तू विकेल. नियम तुटला. बाजारात वस्तूची किंमत वाढली असता पुरवठा वाढतो असं म्हटलं जाते. इथे वस्तूची किंमत वाढली, 20 ची 24 रुपये झाली तरी उत्पादकाने किंवा विक्रेत्याने पुरवठा वाढविला नाही. त्यामागचं एकमेव कारण आहे की भविष्यकालीन किमतीचा अंदाज आहे 40 रुपयाचा आणि म्हणून तो विक्रेता या 40 रुपयाची वाट बघतो आहे. तर आज आपण हे दोन घटक आपण या ठिकाणी पुरवठ्याचा सिद्धांत आणि सिद्धांताचे गृहीतके हे दोन घटक पाहिलेले आहेत. बाकीचा भाग सिद्धांताचा तक्ता